तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। आणि आज आम्ही पुन्हा एकदा अचानक भयानक अशी ट्रिप प्लॅन केलेली आहे। भरपूर महिन्यांच्या आणि भरपूर अथक प्रयत्नांनी अशी आमची ट्रिप प्लॅन झालेली आहे। नाही म्हणता आपली आता ट्रिप। तर आता आपण जातोय मालवणला आणि माझ्यासोबत काही मित्र आहेत। हा आहे मागच्या ट्रिपला तुम्ही बघितला मंडळाचा अध्यक्ष सुरत देवळी। तर मागच्या ट्रिपला पण तुम्ही बघितला तो आहे आपला प्रेस वाले गव्हर्नमेंट एम्प्लॉई ऑफ द इयर आमचे मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि वॅगनरचे हेवी ड्रायव्हर असे सागर पाटील साहेब आणि फोटोग्राफर सुद्धा आहेत। आणि इथे जर तुम्ही बघू शकता ही आमची सगळ्यात मोठी गजाल इमोशनल डॅमेज यांनी मोठी उपस्थिती मुंबईवर येऊन दाखवलेली आपल्याला। यांच्या पण ट्रिप करण्याचे मेन कारण म्हणजे आपण यांना गृहीत धरू शकतो। पण त्यांच्या चेहऱ्यावर जरा साहेब जरा पाठी बघता सालो छपरियों दिल से अच्छे बनो। थोडस दुःख आहे कारण त्यांचा आवडता मित्र ऋषिकेश महाडिक हा इथे आलेला नाही आहे। त्याच्यामुळे जरा त्यांचे अश्रू दिसू शकतो डोळ्यात। जरा अश्रू डोळे दाखव किती ते हे आहेत। त्याच्यामुळे आपण हे करू शकतो। आता आपण इथून निघालो आता आपण कसाल मार्गे जातोय आणि थोडं वाटेत आलोय आणि आपलं थोडं जे सामान होतं आमचा आजचा मेनू आहे चिकन आणि मासे वगैरे बघणार आहोत। पण पावसामुळे बघूया बोटी वगैरे गेले नाही त्यामुळे मासे भेटतात की नाही शंका आहे। जर मासे नाही भेटले तर चिकन 65 वगैरे असेच काही ना काही मेनू करणार आहोत। पार्टी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सगळे मित्र एकत्र येऊन थोडी मजा करणार आहोत। आणि आजची जी लोकेशन आहे ती एकच नंबर आहे। एक नंबर म्हणजे 1938 मधलं घर आहे आणि एवढं जुनं घर बघून एवढी चांगली वास्तू आहे आणि बाजूलाच नदी वगैरे ते तुम्हाला तिथे जाऊन दाखवणार आहोत। तर तुम्ही असेच बघत राहा पुढे शॉर्ट पण व्हिडिओ बघा। तुम्हाला पुढे भरपूर काय काय छान छान गोष्टी येणार। सुरेश देवळी मेन हायलाइट आणि एंटरटेनमेंट असणार आहे आणि पुढे तुम्हाला अजून भरपूर काय काय एंटरटेनमेंट बघायला भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। हा बघा एक इसमचं नाव काय शुभल्या कोणता समोर दिसतो तो प्रेस कंट्रोल काय 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 प्रेस कंट्रोल शुभमन गिल। आता आपण आलोय मालवण किनाऱ्यावरती लिलावाला। आता बघूया आपल्याला काय काय मासे भेटतायत ते। काल भरपूर पाऊस पडल्यामुळे माशांची शक्यता थोडी कमी आहे तरी बघूया आता आपल्याला काय काय भेटतंय ते। आणि ते पर्यटकांची भरपूर गर्दी आहे आणि हा बघा समोर दिसतोय तो आपला सिंधुदुर्ग किल्ला आणि पाणी सध्या कमी आहे। या साईडला आहे तो राजकोट आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती। माशाला भरपूरच गर्दी आहे। आता बघूया आपल्याला कुठले कुठले मासे बघायला भेटत आहेत। आमचे बार्गेनिंग करण्यासाठी मयूर गाडी घेऊ का किती पडते 1 किलो 8-9 पडते जरा बघा। आमचा बारकेच आहे ना आपले कसं आहे 2 किलो आहेत 2 किलो आहे तुम्ही टाकी नाही म्हणतायत हवं तर घ्या नाहीतर नको घ्या। तू घेतो ना सगळं पुढे दुसरं काहीतरी घेऊ शकतो। अरे घेऊचा दुसरं काहीतरी अजून बघूया। एकच 2 व्हरायटी खाऊ का होतील ना। प्रॉन्स कशी विचार प्रॉन नको हा 400 रुपये किलो कमी नाही का नाही नको असं ना तेवढं कशा काढता कॅश आहे की जीपे मारतो
मारे हातात पकड. बार्गेनिंग इथे फेल झालेली आपली. 800 रुपयाला पडली ते पाठी. अरे चल 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 एकान उभं राहत आहे साफ करू. चल सांगते चाललाय. मासे कटिंग करायला दिलेले आहेत. ते 60 पण केल्या 12 केल्या केल्या. काय उपयोग नाही पोहे उघडवर नाही गेलो. आणि आकला पण त्याची देतो फक्त जी खपली काढूची बाकी काय नाही. ना काढून ठेवलं घराकडे. नुसतं फिरत राहता आणि आमका फिरवीत राहता. चिकटन बसलो ना 500 रुपये किलो. 500 रुपयाचा बॉटल आहे. बाबुली मिस्त्री. बाबुली मिस्त्री. हाय हाय हाय. पाऊस बघ कसलं भरलो आवरती. गाडी यायला होतं गाडी आणून लाव जरा. आणि काय मालक काय रे भारी म्हणूच. आता पण मासे वगैरे कापायला दिलेले आहेत आणि पाऊस जोरदार आला त्याच्यामुळे आता गाडी देऊन बसलो. पाठीमागे लावू शकतो गाडी मी. आता थोड्या वेळाने इथून सगळं मासे वगैरे घेणार कटिंग केलेले आणि मग जाणार त्या घरी. जास्त पुढे नको. जास्त पुढे नको. सगळ्यात गुप्तली बोलली होती काकी. इथे पण मासे दिलेले आहेत कटिंग साठी. पिवळी झाली बाजूची दुसरी ती आकाशी कलर वाली ना. हो हो जाकीरला विचारता पटकन. आता पण आपल्या स्पॉट जवळ आलेलो आहोत आणि काळोख झालेला आहे. पाऊस पण येतोय. आता इथून आपल्याला खाली जायचंय. खडतड थोडासा रस्ता आहे पण ठीक आहे आपण जाऊ शकतो. आईस बॉक्स काय आईस बॉक्स? मी कसं घेऊ आईस बॉक्स? अरे आईस बॉक्स कशासाठी तुम्ही आणलात रे? हा मासे त्याच्यात. अच्छा माशांसाठी आपण आईस बॉक्स. अरे हो दाखवतो. थांब आईस बॉक्स घ्या. धडपडचाल वाटेत. लाईट दाखवतोय. लाईट घेऊन आलाय. चला आता आपण गाडी इथे पार्क करून झालेली आहे आणि चला. आणि इथे आपले आहेत मुंबईचे खास आणि फेमस असे युट्यूबर मयूर गाडीगावकर व्लॉग करताना. पायाखाली दिसत नाही का? रस्ता थोडा हाय खडतर पण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी असं गमावं लागतं. ते आता इथे गरज होत आहे. चला दिसत ना. आमची तयारी एकदम चोख आहे. लाईटीचा बंदोबस्त पण चांगल्या प्रकारे केलेला आहे इथे. शुभम गाड ब्लॉगर. धन्यवाद धन्यवाद. डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. हा यस ब्रो. क्युबो अँड क्यू. शुभो आहे नक्षू यांना पण सबस्क्राईब करा. दिसतंय कुठे दिसतोय?
हे दे हातात दे माहिती आहे आपल्या या राज क्या या दे हातात या. दे जार दे नाही तर वाईट. आणि काय योग आहे रे. चला आता पण जवळ पोहोचलेलो आहे आपलं घर. आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे ते. आता काळोखात रात्रीचा एवढं काय खास दिसत नाही पण सकाळी व्ह्यू एकदम जबरदस्त भेटणार आहे. आणि हे आपले कामगार हमाली कामगार सगळे आलेले आहेत सामान घेऊन. अरे एकच नंबर. फिलिंग मस्त दिला एकदम. हे रेड वाला हॉरर वाटतं एकदम. रात्रीच खेळ चाले. चला लवकरात लवकर आता आपल्याला जेवण वगैरे करायचंय. असा काहीसा व्ह्यू आहे. एकदम जुनं घर आहे 1938 साल मधलं. दरवाजे बघू शकता एकदम छोटे आहेत. आणि हा वरती माळा त्यांचा आणि हा त्यांचा हॉल. इथे त्यांचा गणपती वगैरे असतो. या साईडला किचन आहे प्रॉपर मातीचं किचन आहे. साईडचं बघू किचन कुठे काय ते. आता पण माकुळ स्वच्छ धुवून घेतोय त्याच्यानंतर मॅरिनेशन करून मग ते फ्राय करणार आहोत. बाहेर पण पाऊस मस्त एकदम छान पडतोय. काय करतो रे टोप गावलं. ताजी फडफडीत सुरमई. या उचल गाईज हे देखो. ते बघा आपले आता मस्त की छान असे धुवून झालेले आहेत सुरमई आणि स्वीट. आता पण त्यांना मॅरिनेशन करूया आणि मॅरिनेशन करून झाल्यानंतर आपण त्याला फ्राय आणि डीप फ्राय करायचे. सुरमईला पण आगा वगैरे लावून ठेवलेला आहे. मयुरी ते चिकनची तयारी करतोय. अजून पात्र पोरे का भेटतात त्याचा हा नावाचा भारचा हा होता नाही भारी लागतं. आता सगळ्यांनी टेस्ट करून बघा आणि बघा रे खाऊन बघा टेस्ट करून बघा. याच्या व्हिडिओ मध्ये सगळं येईल. तू घेतला शूटता हे सांग कसा आला. लांब न दिसत दिसला तर माझा मॅडम. शेजवान चटणी बरोबर अजून जरा चांगला लागल. हे कसा आला. एक नंबर झालेला आहे शुभम भाई. एक नंबर. हे सांग हे कसा आला. Wait a minute. Who are you? रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का. तांत्रिक कारणामुळे आम्ही छोट्या शेगडीवरून आपण चुलीवरती शिफ्ट झालोय कारण त्याच्यात ते स्लो होत होतं. म्हणून फास्ट करण्यासाठी सूरज देवळी यांनी वडापाववाले यांनी आम्हाला थोड्या टिप्स दिल्या की आपण थोडं आता चुलीवर शिफ्ट करूया त्यामुळे आपल्या लवकर होतील. त्यामुळे त्यांना आता आपण फुकणी मारायला बसवलं इथे आणि ते फुकून आग करून तळून काढतोय. मागपासून आम्ही तळण्याचा भरपूर प्रयत्न करतो. एवढे तळले पण आमच्या इथून कुठे गायब होतात ते कळतच नाही. तेव्हा आमच्या ताटलीमध्ये 0 राहिले एक पण नाही. ताटली खाली राहिले. अशा प्रकारे आता सुरमई फ्राय करायला घेतलेली आहे. आणि इकडे चिकन शिजायला ठेवलंय. चिकन दाखवा. चिकन झालं रेडी झाला. वा वाज भारी येतं रे. समजा मी चिकन असं रेडी झालेलं आहे. इन प्रोग्रेस आहे इन प्रोग्रेस. अकेले अकेले मजे नहीं लेने दूंगा मुझे भी चाहिए. We are at a Malwan and we are doing some party here. Okay. So, come with me. No. I'm requesting you to come with me. Don't know why cameraman is stuck here. Yeah, bro. You. Okay. अरे कहना क्या चाहते हो. 15. This one. धन्यवाद. Okay. 15, 16. Yo guys, yo bro. कंटाळा.
त्याच्यावर काय करते तू ते हे करून टाक ना. काय बस ना 65 करून टाक. अरे वाजले ना होय वाजले आता आपलं चिकन 65 झालेलं आहे. टेस्ट तुम्हाला दाखवलो. रात्रीचे वाजले 3:30 आणि आता आम्ही आलोय बीच वरती फिरायला. आणि समुद्राला पण भरती आहे त्यामुळे पाणी भरपूर पुढेपर्यंत येत आहे. लय पुढे येत रे पाणी. एवढं पाणी येतं पुढे. रात्री आम्हाला झोपायला लेट झालं भरपूर. सकाळचे 5 वाजले. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपलो आणि आता उठले. ते जणांना लवकर जायचं होतं ते गेलेत सकाळी लवकर उठून कामावरती. आणि आम्ही आता मस्त निसर्गाचा आनंद घेतोय. व्ह्यू बघितला तर व्ह्यू एकच नंबर आहे. पण आज पाऊस पण भरपूर आहे. हा आणि आज पाऊस पण भरपूर आहे त्यामुळे काल रात्रीपासून पाऊस पडतो. हा वातावरण पण भारी झालं एकदम हिरवागार. बघा इथून वरून यायचा रोड आहे इथून खाली आणि हे ते घर आहे 1934 सालातलं. आणि यांचा बघा परिवाला डान्स सुरू आहे. घर तर एकच नंबर आहे आणि एकदम वाईफ पण एकदम भारी येत आहेत. चले ना रोवण्याचा वाटतं. आणि ही सगळी त्यांची बाग आहे. इकडे केळीची झाडं वगैरे लावलेली आहेत. तर मला दाखवतो बाजूचं कसं काय वातावरण आहे ते आणि बाजूचा आसपासचा परिसर. इकडे सगळी केळ्यांची बाग आहे आणि इथूनच पुढून खाली गेल्यावरती त्यांचं छोटीशी नदी आहे. परिसर तर भरपूर मोठा आहे. पाण्याचा आवाज पण येत असेल आणि पाण्याचा आवाज येतो एकदम. आणि सकाळचं वातावरण तर एकदम भारी असतं. मस्तपैकी धुकं वगैरे होतं आणि बारीक बारीक पाऊस पण चालू होता सकाळपासून. गेले काय तू? आणि आमचे काही मंडळी पुढे भांडी घेऊन गेले धुवण्यासाठी. त्याच्या ग्रुप मध्ये व्हिडिओ टाकलेला तो. रोण्याचं घर पण असं झालेलं आहे. काय रे रोण्या तुझं घर पण असं झाला चांगला तसा चांगला पण तू कोण बाजू खाडी आहे ना. पाणीवाली बाई आणि हे बघा आपले मित्र आता भांडी घासून येत आहेत. अरे वा अरे भांडी घासून गेलास का कमी आहे. पाणी एकदम क्लिअर आहे. जरा माड उचलून बाजूक ठेव. तो या करता चटई काढता. हा ही कोणाची का एकदम क्लिअर आणि माशीवन पाय खायला येत आहे. काय एकच नंबर सीन आहे. आणि आमचे दुसरे ब्लॉगर आलेले आहेत मयूर घाडीगावकर. गणपती उतरतोय.
हा सर प्लीज मयूर या पुढे. मयूर काय मग कसं वाटतंय तुला गावी येऊन? भारी 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 एकदम प्रॉपर व्ह्यू भेटतोय. गावाला मजा आहे ती पाण्यात वगैरे म्हणजे छोटा छोटा ओढा असतो हा त्याच्यात मजा आंघोळ वगैरे करण्याची पहिल्या किंवा हो हो चई चपा चई चपा का चई. या साईड धर तुझ्याकडे घे. भिजवलं ते का प्लीज. आपली पार्टी शेवटपर्यंत झालेली आहे आणि आता शेवट आपण सगळ्यांचा फीडबॅक घेऊया. हा ठीक आहे चला. मयूर सर तुम्हाला काय वाटतं कालची पार्टी करून तुम्हाला कसं काय वाटतंय? मस्त मजा आली भरपूर मजा आली कारण कालची पार्टी म्हणजे आपण खूप वर्षांनी गेली होती. हा कारण आपल्यामध्ये सगळेजण काही जण मुंबईला असतात काही जण गावी असतात काही जण आता जॉब लागले त्याच्यामुळे बिझी असतात जॉबच्या ह्याच्यामुळे. आता सगळ्यांना वेळ भेटला एकदम आणि मजा आली करायला. अशी पुन्हा पार्टी करू आपण. हा नक्कीच नक्कीच आपण पुन्हा करायची आहे. आणि कालच्या पार्टीचं चिकन आणि जिरा राईस हे मयूर सरांनी केलेलं होतं आणि एक नंबर टेस्ट झाली होती आणि एक नंबरच होतं जेवण. जेवणाबद्दल काय जेवणा बी रिस्पेक्टफुल ब्रो. आणि हे बघा ए खाली वा खाली वा. कोण बाबा तिकडे पोटावर. बाग मोठी आहे रे. कोकणीची झाडं भरपूर आहेत इकडे आणि माड. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपण संपवतो इथेच. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आपलं फीडबॅक राहू आम्ही. हा मग काय वाटतंय कालच्या पार्टी बद्दल तुमचा फीडबॅक काय कालच्या पार्टी बद्दलचा? एक नंबर पार्टी आली मस्त. आपले सगळे सहकारी मित्र हा. येऊन एकत्र येऊन कालची एन्जॉयमेंट केली आहे आयुष्यभर लक्षात नाही. हा काय वाटतंय? मस्त मस्त एक नंबर. अशी पार्टी पुन्हा करायला येणार का तुम्ही? हा मग करा लवकर. तर आता आपली पार्टी वगैरे झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत घरी आणि आपण आता व्हिडिओ इथेच एंड करूया. तर आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.